आणि आज नाशिक आणि कोल्हापूरचा दौरा आहे आणि संघटनांमध्ये जिल्ह्याच्या संघटनांमध्ये जे काम करणारे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या आघाड्यांचे आहेत प्रमुख आहेत त्या सगळ्यांना या बैठकीच्या निमित्तानं बोलवलेलं आहे. तर शेवटी निवडणुकीचं वारस व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कार्यक्रमामध्ये उत्साह आहे. तर तो आणखी द्विगुणित होण्यासंबंधी ते येण्यामुळं आणखीन उत्साह कार्यकर्त्यांमध्ये वाढलेला आहे. सर आपल्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये बैठकीत जी कॅबिनेट बैठक दिली त्यामध्ये काहीतरी वाद झाला खडाजंगी झाल्याची माहिती आहे. काय नेमकं प्रकरण होतं? मला त्याचं आश्चर्य वाटलं की आमची चर्चासुद्धा नाही. म्हणजे कोणत्या विषयावर खडाजंगी होण्याचा प्रश्नच नाही आहे. दुधाचे दर वाढण्यासंदर्भात 2 रुपये वाढून दिले पाहिजे हा माझा प्रस्ताव 1 मिनिटात मान्य केला. काल मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं की अजित पवारांची माझी खडाजंगी झाली. मला कळत नाही कोणतं सूत्र आहे. सूत्रांचा हवाला देऊन सांगितलं. आता मला एकदा सूत्र कोणते शोधलं पाहिजे अशी वस्तुस्थिती नाही आहे. म्हणजे मतभेद नाही, खडाजंगी नाही, खडाजंगी व्हायचा प्रश्नच नाही आहे. विरोधक देखील म्हणताय की महायुतीमध्ये सध्या आता कुठेतरी जे आहे ते अलबेल आहे. त्यालाच धरून हा प्रश्न होता की सध्याचं वातावरण महायुतीतलं अलबेल असल्याचं पाहायला मिळतं. नाही, आता काय आहे की महायुती सरकारनं राज्यामध्ये ज्या विविध घटकांसाठी केलेल्या योजना आहे त्यामुळे एक नवा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि आता महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल अशी आता भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झालेली आहे, मतदारांमध्ये तयार होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये असं काही कुठं मतभेद आहेत मतभिन्नता आहे असं काही नाही आहे. एक दिलानं आम्ही सगळं आता काम करतो आहे. बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला आहे. आपल्या विभागाला किंवा वित्त विभागाला डावलून हा निर्णय घेण्यात आला आहे. काय नेमकं त्यातलं स्पष्टीकरण? नाही, आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना. कारण तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडीला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. कुठल्या संस्थेत दिलेली नाही आपण त्या मंदिर विकासाकरता जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने त्याची शिफारस केलेली आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणताय राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर आता अमित शहांचा किंवा दिल्लीतील नेत्यांचा विश्वास नाही आहे. त्यामुळे आता इतर निवडणुका सोडून अमित शहा हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. असं विरोधकांचं कामच आहे टीका करत राहणं. आता उद्या काँग्रेसचे नेते दिल्लीहून येणार आहेत मग त्यांचा विश्वास नाही ते राज्याचे नेत्यावर त्यांचा त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्या करता महायुतीकरता उदाहरणार्थ माननीय अमित भाई येत आहेत तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं कार्यकर्ता उत्साह वाढवणं. प्रत्येक पक्षाची आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे तर महाराष्ट्र सोडून कुठंच नाही तो त्यामुळे दिल्लीहून त्यांना यायचा प्रश्नच नाही आहे. दिल्लीला तेच आहे मुंबईला तेच आहे किंवा उभाटाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे ते मुंबईत तेच आहे महाराष्ट्रात तेच आहे. दुर्दैवानं दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे. त्याचा खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. भाजप हा जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा पक्ष आहे. आज दिल्लीमध्ये सत्ता आहे. विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे. लोकांमध्ये एक नवचैतन्य जागृत करण्यासंदर्भामध्ये प्रचाराची दिशा ठरवण्यामध्ये आज नाही काँग्रेसची मंडळी सुद्धा दिल्लीवर येतातच ना. काँग्रेसची यादी काय महाराष्ट्रात फायनल होत नाही. काँग्रेसची सुद्धा यादी कुठे फायनल होते दिल्लीत होते. अशोक चव्हाण बोलले की जरांगेला काय झालं तर सरकार जबाबदार. मला कल्पना अशोक चव्हाण काय म्हटलं लढण्याची शक्यता आहे काय विधानसभा निवडणूक असं आहे की त्याची काय तयारी तर माझ्याशी काही चर्चा केली नाही. पण मी मागे सांगितलं आहे की सुजय जो निर्णय घेईल त्या निर्णयाला माझं समर्थन राहील. बच्चू कडू आता 288 जागा लढवण्यावर ते प्रत्येक अधिकार आहे जागा लढवायच्या नाही लढवायच्या जो प्रत्येकजण ठरू शकतो. तो कांदा परदेशातील कांदा आता येतो त्यामुळे स्थानिक जे शेतकरी आहेत ते नाराजी आणि शेतकरी संघटनाचा आक्रमक झाला आहे. असं कांद्याच्या निर्यात शुल्कसुद्धा आता कमी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता कांद्याचे भाव आता विक्रमी झालेले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये चिंता नाही आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो मोठा दिलासा मिळाला त्याचा पोटसूळ विरोधकांना आहे. नाही पण बाहेरून कांदा आयात करतात त्यामुळे कांद्याचे दर वाढलेले होते ते कमी होत आहे. त्यामुळे नाही काही मला वाटत नाही कमी गाड्यांवर कांदे फेकण्याचा इशारा दिला. असं विरोधकांचं कामच आहे निवडणुकीमध्ये स्टंटबाजी करणं. जो कांदा कधी 2200 रुपयाच्या पुढे जात नव्हता आतापर्यंत तो 5000पर्यंत गेला ना. याचं मला वाटतं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. हिंगोलीमध्ये नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री असे बनायला लागले. आता प्रत्येकजण स्वप्न पाहू शकतो त्याला काही त्याला थांबू शकत नाही आपण.
जुने टी व्हीवर धारावाहिक होते, मुंगीरलाल के हसीन सपने. शुभेच्छा देणार त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.